सोयजना गावातील एक वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य मानोरा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत त्यांच्या खात्यात शासनाच्या अतिवृष्टी मदत, पीक विमा किंवा इतर योजनांची रक्कम जमा झाली का नाही हे पाहायला गेले। त्यांना उलट बँकेच्या व्यवस्थापकांनी उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना तुमचं खाते होल्डवर आहे असं सांगितलं। हे ऐकून शेतकऱ्याचा विश्वास ढळमळला। माधवराव पुंडली कोल्हे नावाच्या शेतकऱ्याने घडलेला प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्याम अशोक पवार यांना सांगितला। श्याम पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून क्षणाचाही विलंब न लावता त्यांचे सहकारी चेतन पवार आणि सामाजिक कार्यकर्ते राम राऊत यांच्यासह थेट बँकेत धाव घेतली। बँकेत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडवून ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा जाब विचारलं। या प्रश्नाने संपूर्ण बँक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पण एक गोष्ट स्पष्ट झाली, शेतकऱ्याचा आवाज आता कोणीही दाबू शकत नाही। आता पाहायचं आहे की बँक प्रशासन यावर काय कारवाई करते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळतो की नाही। कारण जेव्हा न्यायाची वाट बंद होते तेव्हा लोकशक्तीच न्याय बनते। मी तुम्हाला आश्वासन देतो की यांचे मी अकाउंट वरती मेल पाठवतो आणि जे काही याचं रिझल्ट निघेल ते तुम्हाला तुमचा नंबर देऊन द्या मला, मी तुम्हाला सांगून देतो याचा रिझल्ट काय निघतो मला। ठीक आहे, हे मला तुम्ही रायटिंग मध्ये लिहून द्या। तुम्ही ते कोण तुम्ही मला सांगा कोण सरकारी व्यक्ती तुम्हाला लिहून द्या। मी कशाला थांबवणार आहे? मी कशाला तुम्ही मॅनेजर बसून आहे, तुम्ही तुमची जबाबदारी काय करता? बरं, सॉफ्टवेअर चेंज करायची जबाबदारी माझी होती। तुमची बँकेचा कर्मचारी म्हणजे तुमचीच बँक, आता तुम्हीच म्हणाला बघा माझ्याकडून जे हेल्प होत होती मी तिथे केले। पहिलं सोल्युशन मी त्यांना सांगितलं की नवे सोल्युशन जे ते नाहीये, ठीक आहे। दुसरं की ओसी देऊन मी हे जे आहे वरती डॉक्युमेंट सबमिट करतो, ठीक आहे। समजा झालं तर 4-5-10 दिवसात होऊ शकते असं मी सांगतो तुम्हाला। काय सांगू तुम्ही ज्या नियमानुसार थांबवले साहेब, तर मी तुम्हाला सरळ तोंडी सांगतो की साहेब वैयक्तिक नका लावून घेऊ ना साहेब। तेच म्हणतो तुम्ही वैयक्तिक तुमच्या बँकेने ज्या माणूस पहिले 2 महिन्यापासून कंटाळा आहे आमच्याकडे। आम्हाला बी कंपनी ती कशासाठी आला, कटाळा होऊन आला बँकेने कटायला आम्हाला बी बा। मी तुम्हाला काय सांगत आहे, आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्याचे जेवढे हाल होत आहेत शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही। माझी विनंती आहे तुम्हाला जे काय करता येईल ते नियमाप्रमाणे करून द्या आणि याचे पैसे भेटून द्या। भरपूर खातेदार आहे, आता एकच खातेदार नाही। मी तुम्हाला आता या रिलेटेड मी हे जे आहे मेल पाठवून देतो। मी एवढ्या लहानावरून वरती आलो आहे ना की तुम्ही तुम्ही विचार नाही करू शकत आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तरी हे ऑप्शन देऊन राहिले नाश्ता करायला 7-12-8 माझ्याकडे तो ऑप्शन होता, ऑप्शन देऊन राहिले तरी तुम्ही एवढा उद्या जर कर्जमाफी झाली तर या लोकांना रेग्युलर थकीतवाल्या त्या लोकांची माफी होईल। मुख्यमंत्री फडणवीस असताना कर्जमाफी दिली, त्या थकीतवाल्याला दिली, चालूवाल्याला प्रोत्साहन देतो म्हणजे दिलं नाही। उद्धव साहेब होते 50,000चं प्रोत्साहन मिळालं, त्या मोजक्या लोकांना मिळालं, मोजक्या लोकांना मिळालं। पाणी नको साहेब, पाणी वगैरे काही काय आहे तुमच्या मधलं मी आहे। मी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या मधलं मी आहे। काय आहे ना 7020 आम्हाला कार्ड देतो कशाला हे करता आम्ही पुढच्या आठवड्यासाठी तो आमची विनंती आहे तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही हे करा। बरं काय म्हणत त्याच्या वरिष्ठांना आता वरिष्ठांचे जे आदेश आले ते मला पाळावं लागेल, ठीक आहे। आदेश आले तुम्ही सरळ नोटीस लावून टाका बाय, नोटीस लावावं लागेल। सगळ्यांना घ्यायला पाहिजे काय, एकच आहे काय, दोनच आहे का, अजून बाकीचे पण किती वेळा आम्हाला चांगलं वाटत नसेल बोलणं तर म्हणजे तुम्ही तुमच्या जागा बरोबर असता, पण आम्ही कुठेतरी अडका लागलो। लावा ना साहेबांना, मी आता थोड्या वेळा आता 1 महिना झाला आमचं सॉफ्टवेअर चेक झालं, त्याच्या अगोदर बरोबर सुरळीत होतं। तुम्ही कधी आले, कधी हे केलं, काय झालं तुम्हाला थोडंसं कळलं पाहिजे म्हणजे काय होतंय की याच्यात काय होतंय, बँकेची छवी खराब होते। का बरं होतंय ते थोडंसं जे आरबीआयची गाईडलाईन होतं त्याच्यामुळे आलेलं आहे। समजा आपलं काही त्याच्यात ट्रान्झॅक्शन राहिलं असतं, काहीतरी राहिलं असतं, रिन्यूअल राहिलं असतं, काहीतरी राहिलं असतं आणि ते खातं एकदम प्रॉपरली राहिलं असतं तर आपल्याला करता आलं।